श्री स्वामी समर्थ मित्रांनो, हरतालिका व्रताला या एका वस्तूने शिवलिंगावर अभिषेक करा. हा अभिषेक केल्याने संपत्तीचा दरवाजा उघडतो. हरतालिका उपवासासोबत जर ही वस्तू शिवलिंगावर वाहिली तर लक्ष्मी माता तुमच्या घराचा पत्ता कधीच विसरत नाही. मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे का, हरतालिका व्रताच्या दिवशी जर एखाद्या विशिष्ट गोष्टीने शिवलिंगाचा अभिषेक केला तर त्या घराचे दरवाजे केवळ सुख समृद्धीचेच नाही तर अपार धनवैभवाचे देखील उघडले जातात. होय, ही एक गोष्ट आज मी तुम्हाला सांगणार आहे, पण सावधान, हा रहस्यपूर्ण उपाय प्रत्येकालाच कळत नाही, कारण हे ज्ञान शतकानुशतकांपासून गुप्त ठेवले गेले आहे. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण या व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला त्या एका खास गोष्टीचं नाव उघड करणार आहे, जी तुम्हाला करोडपती बनवू शकते. आता हरतालिका व्रताचे महत्त्व. हरतालिका व्रत हे भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षातील तृतीयेच्या दिवशी साजरे केले जाते. या दिवशी स्त्रिया निराहार निर्जल राहून शिवपार्वतीची उपासना करतात. मान्यता अशी आहे की या व्रतामुळे पतीचे आयुष्य वाढते, वैवाहिक जीवन सुखमय होते आणि घरात लक्ष्मी स्थिरावते. महत्त्वाचे म्हणजे फक्त विवाहितच नाही तर अविवाहित कन्याही हे व्रत करतात, ज्यामुळे त्यांना इच्छित वर मिळतो. शिवलिंग अभिषेकाचे रहस्य. मित्रांनो, तुम्ही दररोज दूध, पाणी, मध, दही, तूप, गंगाजल याने शिवलिंगावर अभिषेक केलेला पाहिला असेल, पण शास्त्र सांगते की प्रत्येक गोष्टीचा अभिषेक वेगळं फळ देतो. दुधाने आयुष्य वाढते, मधाने मधुरता आणि कीर्ती मिळते, दह्याने आरोग्य सुधारते, तसेच गंगाजलाने पापांचा नाश होतो. उसाच्या रसाने तुम्ही अभिषेक केला तर दारिद्र्य नष्ट होते. पण या सर्वांपेक्षा एक अशी गोष्ट आहे जिने तुम्ही अभिषेक करा. अभिषेक केल्यावर संपत्तीचा अमाप दरवाजा उघडतो. लक्ष्मीप्राप्तीचा हा गुप्त उपाय. हरतालिका व्रताच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून स्वच्छ पांढरे किंवा पिवळे वस्त्र घालावेत. घरात शांत वातावरणात मंद प्रकाशात ताज्या फुलांनी सजवून शिवलिंगाची स्थापना करावी. प्रथम जलाभिषेक करून पंचामृताने अभिषेक करावा. त्यानंतर ही गुप्त वस्तू शिवलिंगावर वाहिली की घरातील गरिबी कायमची नष्ट होते, पैशांची आवक वाढते आणि लक्ष्मी माता त्या घरात स्थिर होते. ती एक आणि खास गोष्ट कोणती? मित्रांनो, ती गोष्ट म्हणजे शुद्ध तूप. होय, हरतालिका व्रताच्या दिवशी जर तुम्ही शुद्ध तुपाने शिवलिंगाचा अभिषेक केला तर त्या घरातील दारिद्र्य, अडचणी, कर्जबाजारीपणा दूर होतो आणि शिवशंकराच्या कृपेने लक्ष्मी मातेची स्थिरता त्या घरात कायमची होते. हरतालिका व्रताचे अधिक महत्त्व. काही पौराणिक संदर्भांसह असे आहे की मित्रांनो, हरतालिका व्रत केवळ एक साधा उपवास नाही. हे व्रत त्रेतायुगापासून ते कलियुगापर्यंत चालत आलेले आहे. पौराणिक कथा एक अशी आहे की पार्वती मातेकडून प्रथम हे व्रत हिमालय पुत्री पार्वतीने महादेवांना पती म्हणून मिळवण्यासाठी कठोर तप केले. तिच्या आईने आणि सखीने तिला सांगितले की शिव अत्यंत विरक्त आहेत, ते संसार स्वीकारणार नाहीत. तरीही पार्वती मातेने न थांबता कठोर उपवास केला. भाद्रपद शुक्ल तृतीयेच्या दिवशी तिने नदीकिनारी वाळूत शिवलिंग तयार करून त्याची पूजा केली. त्या दिवसापासून या व्रतालाच हरतालिका म्हणू लागले. हर म्हणजे शिव आणि ताळिका म्हणजे सखी. दुसरं पौराणिक संदर्भ असा आहे की पार्वतीच्या सखीची भूमिका. म्हणतात की पार्वती मातेचे वडील हिमवान यांनी तिचे लग्न विष्णूसोबत लावण्याचे ठरवले होते, पण मातेला महादेवांशिवाय कोणीही नको होते. तेव्हा तिच्या सखीने तिला जंगलात नेऊन लपवले आणि व्रत करण्यास प्रवृत्त केले. या व्रतामुळेच महादेव प्रसन्न झाले आणि पार्वतीला पत्नी म्हणून स्वीकारले. हरतालिका व्रताचे विशेष
फायदे. नंबर 1, अविवाहित कन्यांना इच्छित वर मिळतो. नंबर 2, विवाहित स्त्रियांना पतीचे आयुष्य वाढते. नंबर 3, घरातील भांडणं वादविवाद दूर होतात. नंबर 4, मुलांच्या प्रगतीत अडथळे राहत नाहीत. नंबर 5, कुटुंबात स्थैर्य आणि आनंद वाढतो. नंबर 6, आर्थिक संकटे कमी होऊन घरात बरकत वाढते. आता शिवलिंग अभिषेक आणि तुपाचे गूढ महत्त्व. याला सुद्धा पौराणिक आधार आहे. तो म्हणजे असा, गरुड पुराणमध्ये वर्णन आहे की शिवलिंगावर तुपाने अभिषेक केल्याने लक्ष्मी देवी प्रसन्न होते. कारण तूप हे संपन्नता, पवित्रता आणि ऊर्जा यांचे प्रतीक मानले गेले आहे. तुपाचे अणू अग्नीत जाळल्यास ज्याप्रमाणे सुगंध आणि सकारात्मकता पसरते, त्याचप्रमाणे शिवलिंगावर तुपाचा अभिषेक केल्यावर धन आणि धान्याचा प्रवाह देखील वाढतो. शिव हे संहार करते असले तरी जेव्हा आपण त्यांना तुपाने अभिषेक करतो तेव्हा ते आपल्या जीवनातील गरिबी, अडचणी आणि संकटांचा संहार करून समृद्धीचा दरवाजा उघडतात. म्हणून हे व्रत करताना हा अभिषेक नक्की करा. आता हे व्रत कसे करावे? सकाळी सूर्योदयाच्या आधी उठून स्नान करावे. पिवळे, लाल किंवा पांढरे स्वच्छ वस्त्र परिधान करावे. घरातील ईशान्य कोपऱ्यात किंवा मंदिरात शिवलिंगाची स्थापना करावी. नदीकाठच्या वाळूने केलेले शिवलिंग सर्वात शुभ मानले जाते. जलाभिषेक, पंचामृत अभिषेक करून शेवटी तुपाचा अभिषेक करावा. ओम नमः शिवाय हा मंत्र 108 वेळा जपावा. पार्वती मातेची आरती करून व्रत कथा वाचावी. उपवास दिवसभर पाळून संध्याकाळी फक्त फलाहार घ्यावा. मित्रांनो, हरतालिका व्रत हा केवळ उपवास नाही, तर तो स्त्री शक्तीचा विजय आणि लक्ष्मीप्राप्तीचा दिव्य मार्ग आहे. या दिवशी श्रद्धेने, भक्तीने शिवलिंगावर शुद्ध तुपाचा अभिषेक करा आणि अनुभव घ्या की कसा दारिद्र्याचा नाश होतो आणि कशी घरात श्रीमंती, सुख, शांती आणि अपार संपत्ती येते. मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक नक्की करा. जास्तीत जास्त मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि हो, अशाच रहस्यमय व्रत उपायांच्या गोष्टी जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.